कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे डी.के. कुलकर्णी सर, आमचे मार्गदर्शक श्रीश लोहट सर, काणेकर काका यांच्या उपस्थितीमध्ये प्रथमतः मी बोलण्याच्या पूर्वी सरांना वेळेअभावी जायचे, तत्पूर्वी वर्ग 1ली ते 7वी पर्यंतच्या पाऊल खुणा या लेकरांना मला देताना आनंद होत आहे आणि ती फ्रेम एका याच्यामध्ये जतन करून मी त्यांना ते भेट देत आहे। प्रथमतः आपण घेऊया ईश्वरी अमोल राठोड या विद्यार्थिनीला आपण हे फ्रेम भेट द्यायची आहे। तत्पूर्वी त्या फ्रेमवर नेमकं काय लिहिलंय एकदा मी वाचून दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आणि तिच्या ह्या फाऊल खुणा आहेत। काही लेकरं वर्गात बसत नाहीत, ती वर्गाला अर्थ देतात। प्रिय ईश्वरी, तुझं नाव जसं आहे तसंच तुझं अस्तित्व आहे, चैतन्याने, संवेदनाने आणि जिद्दीनं ओथंबलेलं। वर्ग 1लीतील ती छोटीशी आजीबाई आज इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वात फुललेली पाहताना मन अक्षरशः भरून येतं। कोणताही उपक्रम असो, तू नेहमी पुढे जबाबदारी अंगावर घेणारी, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी। मध्ये 2 वर्ष शहरात इंग्लिश शाळेत गेलीस, पण आपल्या गावच्या शाळेची गुरुजीची ओढ तुला स्वस्थ बसू देईना आणि एक दिवस तू परत आलीस आनंदाचं झाड बनून, शाळेचा चेहरा बनून। ईश्वरी, गेल्या 7 वर्षात तू फक्त एक विद्यार्थिनी नव्हतीस, तर माझ्यासाठी मानसकन्या होतीस। मुलीप्रमाणे जपणारी, प्रामाणिकपणे साथ देणारी, शाळेचे मुख्यमंत्री म्हणून तू जबाबदारी सांभाळलीस आणि तीही इतक्या उत्तम पद्धतीने की तुझ्याकडे पाहून नेतृत्व शिकावं असं वाटतं। माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत सलग 2 वर्ष तालुक्यात प्रथम येण्याचा मान तुझा मोठा वाटा आहे। अभ्यासात तू नेहमीच राजहंसासारखी उंच भरारी घेतलीस। स्पर्धा परीक्षा असो किंवा वर्गातील कामगिरी, तू नेहमी अव्वलच। 2 वर्ष आदर्श विद्यार्थिनी म्हणून सन्मानित झालीस। नाटक, नृत्य, गायन, खेळ, कोणतेही क्षेत्र तुझ्यापासून दूर नव्हतं। सुंदर अक्षर, 3ही भाषांवर प्रभुत्व, गणिताची आवड, वक्तृत्व, एकांकिका या सगळ्यात तू स्वतःची वेगळी छाप उमटवलीस। सलग 5 वर्ष उत्कृष्ट वाचक पुरस्कार मिळवून तू ज्ञानावरचं प्रेम जपलंस। आणि ईश्वरी, या वर्षीचा एकलव्य पुरस्कार मिळवून तू इतरांपेक्षा कशी वेगळी आहेस हे पुन्हा एकदा सिद्ध केलंस। तो क्षण पाहताना मन अभिमानाने भरून आलं। पण या सगळ्यांपेक्षा मोठं काय आहे तर तुझं मन। आपल्या गुरुजींवर जीवापाड प्रेम करणारी भावना, टपकन टिपणारी, मनाने खूप मोठी असलेली ही ग्रेट विद्यार्थिनी ईश्वरी, गेल्या 7 वर्षात तू माझी उंजळ केवळ भरली नाहीस, तर ते प्रेमाने काठोकाठ भरून टाकलीस। तू फक्त एक विद्यार्थी नाहीस, तर माझ्या आयुष्यातील एक सुंदर अनुभव आहेस, एक अभिमान आहेस आणि कायम मनात जपलेली सोनेरी पाऊल खूण आहेस। ईश्वरी, तुझं आयुष्य असंच उज्ज्वल, स्वप्नाने भरलेलं आणि यशाने नटलेलं असो। तू अशीच चमकत राहो, तू अशीच चमकत राहो। तुझाच गुरुजी।